Please like, share and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. आता हे अभ्यास करत असताना त्यांचं लक्ष इतर ताऱ्यांकडेही गेलं. त्या नक्षत्रांची नावं त्यांनी दिली. ती नावंसुद्धा अगदी सायंटिफिक आहेत. आता बघा, चित्रा नक्षत्र म्हटलं, खरोखर चित्रासारखं सुंदर दिसतं, बघत राहावं असा तो तारा आहे. एखादा हिऱ्याचा खडा बघावा असा तर दिसत असतं, म्हणून त्याला चित्रासारखं सुंदर असंच नाव दिलं. दुसरा स्वाती, तितकाच चांगला तारा, बघत राहावं असं चमकदार मोत्यासारखा, म्हणून स्वाती नाव दिलं. अशी नावं जी दिली ती अर्थपूर्ण नावं दिलेली आहेत त्यांनी. त्यातलं एक नाव हे ज्येष्ठाचा तारा. का नाव दिलं ज्येष्ठा? त्याच्यात एक गोम आहे. ज्येष्ठ याचं अर्थ श्रेष्ठ. श्रेष्ठ म्हणजे वयाने मोठा आणि आकाराने मोठा. पूर्णचंद्र ज्यावेळी या ज्येष्ठाच्या ताऱ्यापाशी असतो त्यावेळी ज्येष्ठ मास चालू असतो. आणि मग आपली कल्पना अशी आहे की ज्येष्ठ मासामध्ये ज्येष्ठ पुत्र आणि ज्येष्ठ कन्या यांचा विवाह करू नये. तो हा ज्येष्ठाचा तारा. याला ज्येष्ठा हे नाव दिलं आहे वेदकाळी, हे लक्षात घ्या. त्याला आजच्या आधुनिक ॲस्ट्रॉनॉमी या सायन्समध्ये नाव दिलं आहे अँटॅरिस. ANTARES, अँटॅरिस. अँटॅरिस हे नाव ग्रीकांनी योजलेलं आहे, पण ते साधं डोळ्यांनी बघून योजलेलं नाव दिसतं. कारण अँटॅरिस हा जो तारा आहे म्हणजे ज्येष्ठाचा तारा आहे, हा आकाराने मंगळा एवढा दिसतो, मंगळ ग्रहा एवढा, आणि रंगातही तसाच तांबड्या रंगाचा दिसतो. म्हणून मंगळाचा प्रतिस्पर्धी या अर्थाने अँटॅरिस हे नाव त्यांनी योजलं. आपल्याकडे ऋग्वेदातल्या ऋषींनी ज्येष्ठा नाव योजलं. का ज्येष्ठा हे नाव योजलं? फार गंभीर असा अर्थ आहे त्याला. एकूण 27 नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांची जर वर्गवारी केली आणि त्यांना क्रम द्यायला लागलो आपण, तर सगळ्यात मोठा तारा जो दिसतो तो व्याधाचा तारा, त्याला 1 क्रमांक दिला. चित्राचा तारा 2 क्रमांक, स्वातीचा 3 क्रमांक, असं जर करत गेलो तर हा ज्येष्ठाचा तारा आपल्याला 19व्या क्रमांकावर येईल. म्हटलं तर छोटा तारा आहे ना, डोळ्यांनी बघताना छोटा तारा आहे, पण ह्या छोट्या ताऱ्याला ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ हे नाव का दिलं? आत्ता सांगितलं. ज्येष्ठ याचा अर्थ श्रेष्ठ, वयाने आणि आकाराने, हे दोन्ही अर्थ त्याच्यात आहेत. आणि आधुनिक ॲस्ट्रॉनॉमीमध्ये 1950 नंतरच्या संशोधनामध्ये हे लक्षात आलं आहे की हा जो तारा आहे अँटॅरिस म्हणजे ज्येष्ठाचा तारा, हा खरोखरच वयोवृद्ध तारा आहे, म्हातारा झालेला आहे. आणि तो सूर्यापेक्षा आपल्या अनेक पट म्हणजे 2-4 हजार पट मोठा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या सूर्याच्या जवळजवळ 2 सहस्रपट मोठा आणि 5-7 सहस्रपट तेजस्वी आहे, पण तो खूप दूर आहे म्हणून तो लहान दिसतो. आता हे नाव ज्येष्ठा हे नाव आपल्या ऋषींनी का दिलं? आज जे संशोधन झालं हे न्यूक्लिअर फिजिक्स हे शास्त्र निर्माण झाल्यानंतर वाढल्यानंतर दिलं गेलं. आता त्यातलाच अर्थ नेमका आपल्याकडे वेदातल्या ऋषींनी जे नाव दिलं आहे त्याच्यात सामावलेलं आहे. मग वेदातल्या ऋषींचं न्यूक्लिअर फिजिक्सचं ज्ञान खूप प्रगत होतं हे जर मी म्हटलं तर चुकेल का? का नाव त्यांनी असं दिलं? इतकं अर्थपूर्ण नाव का दिलं? ग्रीकांच्या ॲस्ट्रॉनॉमीत असं अर्थपूर्ण नाव नाही. हिंदू ॲस्ट्रॉनॉमीमध्ये निश्चित आहे. वेदातल्या खगोलशास्त्रात हे नाव निश्चित आहे. असंख्य वर्ष चालू आहे आणि इतका त्याला खोल अर्थ आहे. आणि म्हणून ठामपणे म्हणावं असं वाटतं की न्यूक्लिअर फिजिक्स हे शास्त्र वेदातल्या ऋषींना माहीत असलं पाहिजे, म्हणून त्यांनी ते शोधून काढलं. आणखीन 2 गमती सांगतो. आता तुम्हाला त्रिशंकूचा तारा माहिती आहे. त्रिशंकूचा तारा दाखवताना एक पतंगाच्या आकाराची एक आकृती आकाशात दिसते. तो त्रिशंकू गोष्ट अशी सांगितली जाते की विश्वामित्रांनी त्या राजाला, त्रिशंकू नावाच्या राजाला आकाशात स्वर्गात पाठवलं आणि इंद्राने स्वर्गात घेतलं नाही, त्यांनी बाहेर ढकलून दिलं. विश्वामित्र त्याला पृथ्वीवर घेईना, इंद्र त्याला स्वर्गात घेईना, म्हणून मध्ये तो लटकत राहिला, लोंबकळत राहिला. आता ह्याचा दुसरा अर्थ पण निघतो. त्रिशंकू याचा अर्थ 3 शंकू इतक्या अंतरावर असलेला तारा. त्या नावातच लिहिलेलं त्रिशंकू, आणि शंकू हे एका संख्येचं नाव आहे.
मग एकम दहम सहस्रम करत गेलं तर तुम्ही शंकू म्हणजे आपण मराठीत ज्याला शंख म्हणतो ती संख्या. असे 3 शंख अंतरावरती आहे. 3 शंख महायोजनं इतक्या दूर असलेला तो तारा, याचं गणित करून बघितलं तर तो 205 प्रकाशवर्ष इतका दूर आहे असं लक्षात येतं. आणि आजच्या खगोलशास्त्रामध्ये मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमीमध्ये पृथ्वीपासून त्याचं अंतर 204 प्रकाशवर्ष असं दिलेलं आहे. 204 आणि 205 हे जवळजवळ इतकं आहे की हे ज्ञान पूर्वीच्या ऋषींना होतं आणि ते नावात साठवलं होतं हे मान्य करावं लागतं. दुसरा एक तारा, अगस्तीचा तारा. अगस्ती म्हटलं की ऋषी आठवतो आपल्याला, ज्यांनी समुद्राचं आचमन केलं असा ऋषी. याच अगस्ती ऋषीची धमकी सावरकरांनी इंग्लंडमध्ये समुद्रकाठी बसून समुद्राला दिली होती. माझ्या मातृभूमीचं मला जर तू भेट घडवली नाहीस तर माझ्या पूर्वजांना अगस्तींना सांगीन, ज्यांनी एका आचमनात तुला संपवून टाकलं त्याला सांगीन, अशी धमकी सावरकरांनी समुद्राला दिली होती. तो हा अगस्ती. समुद्रकाठी बसून त्यांनी आचमन केलं आणि समुद्र संपवला, ही ती कथा. यावरून महत्त्वाची गोष्ट काय, अगस्ती हा समुद्रकाठी आहे, म्हणून हा अगस्तीचा तारा समुद्रकाठी आहे. हे जर लक्षात घेतलं आणि पुढे विचार केला तर कोडं उलगडतं. ह्या ज्या परार्धापर्यंत संख्या दिलेल्या आहेत त्यात एक जलधी नावाची संख्या आहे. जलधी, अंत्य, मध्य आणि परार्ध अशा ते शेवटल्या संख्या आहेत. तर जलधी ही संख्या आहे. मग ती संख्या घेतली जलधी, तितकी महायोजना अंतरावर तो अगस्तीचा तारा हे मान्य केलं आणि गणित केलं. इतकी महायोजना अंतरावर त्यांनी गणित केलं तर 650 प्रकाशवर्ष तो दूर आहे असं आढळतं. आणि आजची ॲस्ट्रॉनॉमी सांगते, मॉडर्न ॲस्ट्रॉनॉमी, की हा तारा कॅनॉपस त्याला म्हणतात, अगस्ती म्हणजे, हा तारा 680 प्रकाशवर्ष दूर आहे. आता 680 आणि 650 प्रकाशवर्ष काही फारसा फरक नाही. म्हणजे आपले ऋषी आजच्या सायन्स इतके प्रगत झाले होते असं म्हणायला काही हरकत नाही. इतकं ज्ञान त्यांच्यापाशी होतं. हे इतक्या दूरच्या ताऱ्यांचं अंतर ह्या लोकांनी, पूर्वीच्या ऋषींनी 25,000 वर्षापूर्वी कसं शोधलं? मोठा गहन प्रश्न आहे, त्याचं उत्तर मिळणं अवघड आहे. ज्ञान तेवढं प्रगत होते, मान्य केल्याशिवाय उत्तर मिळत नाही. पण हे ज्ञान होतं म्हणूनच इतकं त्यांनी आकाशात भरारी घेतली होती. आणि ती भरारी घेतली होती म्हणूनच त्यांनी ग्रहांची नावही दिली होती. आता बघा, हे ग्रह माहीत आहेत आपल्याला, बुध, शुक्र, गुरु, शनी हे महत्त्वाचे ग्रह आहेत. हे ग्रह आहेत हेही त्यांना माहीत होतं. वेदकाळी म्हणून 5 ग्रह त्यांनी वेगळे शोधले. आकाशात जर आपण बघितलं तर आजच्या आपल्या सामान्य माणसाला आकाशात पाहून ग्रह कुठला आणि तारा कुठला सांगता येणार नाही. पण ह्या ऋषींनी या प्रचंड पसरलेल्या पसाऱ्यामध्ये असंख्य जे अगणित तारे आहेत त्याच्यामध्ये नेमका एक तारा हा ग्रह आहे हे ओळखलं. दुसरा तारा ओळखला, हा ग्रह आहे. असे 5 त्यांनी ग्रह शोधून काढले वेदकाळी 25,000 वर्षापूर्वी. त्याची नावही अचूक दिली आहेत. बघा, शुक्र म्हणजे तेजस्वी. या 5 ग्रहांमध्ये सगळ्यात तेजस्वी तारा शुक्र आहे, म्हणूनच त्याला शुक्र नाव दिलं आहे. सगळ्यात मोठा दिसतो तो, तरी त्याला मोठा या अर्थी नाव दिलेलं नाही, तेजस्वी नाव दिलं आहे. आणि मोठा ग्रह म्हणून गुरु नाव दिले. गुरु म्हणजेच मोठा. बृहस्पती हे त्याचं दुसरं नाव आहे. बृह म्हणजे पसरलेला, खूप पसरलेला असलेला, त्याचा श्रेष्ठ म्हणजे पती. आणि गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह म्हणजे प्लॅनेट आहे हे आजच्या खगोलशास्त्रांनी मान्य केलेलं आहे. प्रत्यक्ष डोळ्याने बघितलं तर शुक्र खूप मोठा दिसतो आणि गुरु खूप लहान दिसतो. पण प्रत्यक्ष नाव देताना त्या लहान दिसणाऱ्या ग्रहाला त्यांनी गुरु म्हणजे मोठा हे नाव दिलं आहे आणि शुक्राला तेजस्वी नाव दिलं आहे. कारण ह्या ऋषींनी शोधून काढलं होतं की शुक्र हा जवळ आहे म्हणून तेजस्वी दिसतो आणि गुरु खूप दूर आहे म्हणून मोठा असला तरी तो लहान दिसतो, हे यांनी शोधून काढलं होतं. शनी हे नाव असंच सायंटिफिक आहे. शनैश्चरति इति शनी, हळूहळू जो चालतो तो. खरोखरच शनीच्या भ्रमणाला 2.5 वर्ष लागतात. म्हणजे बघा, एका राशीत तो 2.5 वर्ष असतो. पूर्ण चक्कर मारायला त्याला 29.5 वर्ष लागतात सूर्याभोवती एक चक्र करायला. हे ज्ञान त्यांच्यापाशी होतं. या ग्रहांच्या आधाराने पूर्वीच्या ऋषींनी वार निर्माण केले हिंदुस्थानात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे ते वार. हे वार सूर्याबरोबरच निर्माण झाले असं ते म्हणतायत. पहिला वार सूर्याचा. आता हे वार का निर्माण झाले? तैत्तिरीय संहिता म्हणून एक यजुर्वेदाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही वार निर्मिती कशी काढली हे सांगितलेलं आहे. पूर्वी हे 5 देव मानले गेले होते. 5 ग्रह म्हणजे 5 देव.
दिवस मोजण्यासाठी एक नवीन पद्धत चालू केली आणि त्यात रोज त्यांनी यज्ञ करायचा आणि एकेका ग्रहाला आहुती द्यायची असं ठरवलं. ऋग्वेद काळात यज्ञाची परंपरा चालू झाली होती आणि म्हणून त्यात तैत्तिरीय संहितेत म्हटलं आहे, षडहा दीक्षितः स्यात्, म्हणजे 6 दिवस दीक्षित राहावं, 7व्या दिवशी सुट्टी घ्यावी. यातून हा सप्ताह निर्माण झाला, म्हणजे षडह निर्माण झाला. 6 दिवसांचा एक गट आणि मग एक सुट्टी मिळून सप्ताह. हे 6 दिवस मोजण्यासाठी त्यांनी एक एक ग्रह निवडला, त्याला आहुती द्यायची. ते झालं की 7व्या दिवशी सुट्टी असली, दीक्षा घेतली नाही म्हणजे यज्ञ केला नाही तरी आत्मा मानला गेलेल्या सूर्याला त्या दिवशी आहुती द्यायचीच, म्हणजेच पाणी अर्पण करायचंच. ही ती परंपरा होती. म्हणून तो पहिला निर्माण झाला, आदित्यवार किंवा रविवार आपण ज्याला म्हणतो तो, कारण तो आत्मा मानला आहे म्हणून रवी. मग चंद्र, तो मनाचा कारक म्हणून चंद्राला आहुती दुसऱ्या दिवशी. सोमवार आहे म्हणून सोमाय स्वाहा दिली आहुती. त्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळाला आहुती, मग बुध, मग गुरु, मग शुक्र, मग शनी आणि मग पुन्हा रविवार सुट्टीचा वार. म्हणून ही साप्ताहिक सुट्टी रविवारची ही हिंदुस्थानची देणगी आहे आणि सप्ताहाची कल्पना हिंदुस्थानची आहे, पण हेही कोणी लक्षात घेत नाहीत. खाल्डियन लोकांनी निर्माण केलं असं पुरावा नसताना म्हणतात. खाल्डियन लोकांनी जर वार निर्माण केले तर नावं कुठली दिली हा माझा प्रश्न. त्याच्यावर उत्तर आहे, आज इंग्लिश कॅलेंडरमध्ये जी नावं असतात ती खाल्डियन लोकांनी केली. मग मला प्रतिप्रश्न असा विचारावा वाटतो की रविवारला संडे दिलं ठीक आहे, मंडे म्हणजे सोमवार, मूनपासून MON केलं मान्य, पण चूस म्हणजे काय मंगळ आहे, वेडनेसडे म्हणजे बुध आहे का, थर्स म्हणजे गुरु आहे का, आणि फ्राय म्हणजे शुक्र आहे का, सॅटर्डेमध्ये सॅटर्न आला मान्य करू. पण हे मधले मग त्याला उत्तर देतात, एक जर्मन देवता, एक खाल्डियन देवता, एक लॅटिन देवता, एक ग्रीक देवता. हे हॉचपॉच कुणी केलं, मिसळ कुणी केली. पूर्वीच्या काळी संस्कृती एकमेकापासून दूर असायच्या आणि जी नावं निर्मिती व्हायची ती आपल्या विशिष्ट संस्कृतीला धरूनच केली जायची. त्याप्रमाणे हिंदुस्थानातल्या वैदिक संस्कृतीला धरून, यज्ञ पद्धतीला धरून हिंदुस्थानात ही नावं निर्माण झाली आणि ती मग परदेशात गेली. त्यावेळी त्यांनी त्यांचं नामकरण केलं, त्याचं विक्षिप्त रूपात गेलं. मग ह्याची देवता घेतली, एक त्याची देवता घेतली, नामं निर्माण केली. पण हिंदुस्थानात सगळ्या वारांची नावं ही ग्रहांशी संबंधित आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. विशिष्ट जो क्रम आहे वारांचा तोही महत्त्वाचा आहे. आधी सूर्याचा मान कारण तो आत्मा आहे, मग चंद्राचा मान कारण तो मन आहे म्हणून, आणि मग चंद्रापासून जवळचा एक ग्रह, मग पुन्हा सूर्यापासून जवळचा, मग पुन्हा चंद्रापासून जवळचा, असं एकाडाक केलं आणि दोघांचा म्हणजे चंद्र आणि सूर्य दोघांचे मान त्याने राखला. म्हणजेच आता बघा, सूर्यापासून हे सगळे ग्रह आहेत विशिष्ट अंतरावर. एका विशिष्ट अंतरावर आहे पृथ्वी आणि चंद्र. या सूर्य ते पृथ्वी याच्या दरम्यान जे ग्रह आहेत ते अंतर्ग्रह म्हणायचे, आणि सूर्य आणि पृथ्वी याच्या पृथ्वीची जी कक्षा आहे त्याच्या बाहेरचे जे ग्रह आहेत त्याला बहिर्ग्रह म्हणायचं. म्हणून एक अंतर्ग्रह आणि एक बहिर्ग्रह अशी योजना त्यांनी केली वाराची नावं देताना. चंद्रापासून पहिला म्हणजे बहिर्ग्रहातला, सूर्यापासून पहिला म्हणजे अंतर्ग्रहातला. म्हणून सोमवार झाला की सूर्याच्या पासून चंद्रापर्यंत जे अंतर आहे त्याच्यात नसलेला पण चंद्राच्या बाहेर परिभ्रमण करत असलेला जो मंगळ, त्याचं नाव घेतलं. मंगळ झाला म्हणजे चंद्राचा मान राखला गेला. मग पुन्हा सूर्याचा मान राखायचा म्हणून बुध घेतला, सूर्यापासून अगदी जवळ. त्यानंतर पुन्हा चंद्रापासून जवळचा म्हणून मंगळाच्या पलीकडला गुरु घेतला. मग सूर्यापासून जवळचा बुधाच्या पलीकडला शुक्र घेतला. मग पुन्हा चंद्राच्या पासून जवळचा गुरुच्या पलीकडला तो शनी घेतला. 6 वार झाले, 7वा रविवार, रवीला मान राखलाच आहे. ही योजना वेदकाळापासून आहे आणि म्हणूनच अगदी ऋग्वेदात सुद्धा संवत्सरूपी वस्त्राचे 7 तंतू, सूर्याचे 7 घोडे, 7 गायी असं वर्णन केलेलं आहे. हे वाराला उद्देशून केलेलं आहे. पण हा खोल अभ्यास कोणी करत नाही. पाश्चात्य काहीतरी म्हणतात, आमचे लोक अंधपणे ते स्वीकारतात आणि आमच्याच संस्कृतीची टिंगल टावाळी करत बसतात. खोल अभ्यास केला, खऱ्या अर्थाने अभ्यास केला, स्वतंत्र बुद्धीने अभ्यास केला तर इतकं ज्ञान आपल्या वेदामध्ये सापडतं हे लक्षात येईल. 49 दिवसांचा एक यज्ञ वेदात सांगितलेला आहे.
कुठून आले 49 दिवस? हे महिन्याच्या पाड्यात बसत नाहीत, नक्षत्रामध्ये बसत नाहीत, कशातच बसत नाहीत, फक्त 7 वारांच्या ह्याच्यात बसतात. 7 वारांचं म्हणजे सप्ताह, 7 सप्ताहांचा तो यज्ञ. 7 7 49. तसं ते होतं, त्यातून तो निघालेला यज्ञ. बाकी कुठल्याही संकल्पनेत 49 दिवसांचा यज्ञ बसत नाही, जो वेदाने सांगितलेला आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजेच वार निर्मिती हिंदुस्थानात झाली याच्यावरून कळतं आपल्याला. Please like, share and subscribe, and don't forget to press the bell icon for new notifications and videos.